नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे पालक पराठा। येथे मी पालक पाण्यातून उकळून घेतलेला आहे। भरपूर प्रमाणात कोथिंबीर, मीठ, धने पावडर, जिरे, लसूण आणि चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत। हे सर्व जिन्नस आपल्याला एका मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। ज्या भांड्यामध्ये आपण पराठ्यांचं पीठ मळणार आहोत त्याच भांड्यात आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये आपल्याला बसेल इतकं गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे। येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते देखील ॲड करून घेतलेलं आहे। शक्यतो पेस्टमध्ये बसेल इतकंच पीठ ॲड करून घ्यायचं आहे। जास्तीचं पाणी यामध्ये ॲड करू नये। येथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। यानंतर आपण यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा हे पीठ मळून घेणार आहोत आणि हे 15 ते 20 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण या पिठापासून पोळीप्रमाणेच पराठा लाटून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही पराठे लाटून घेऊ शकतात। येथे मी पोळीप्रमाणेच गोल पराठा लाटून घेत आहे। तुम्हाला आवडत असेल तर त्रिकोण किंवा चौकोन या आकारात तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता। पराठा लाटून झालेला आहे। हात पराठा आपण आता तव्यावर शेकून घेणार आहोत। येथे मी हातानेच तेल लावून घेतलेला आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेऊ शकता। अशा प्रकारे आपला पराठा येथे तयार झालेला आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।